छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना त्रिवार वंदन. आज मंचावरती उपस्थित आमचे अविनाश राणेजी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघाचे पदाधिकारी सगळे आणि महिला पदाधिकारी, आज जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींनो, सगळ्यात पहिलं सबक मला यायला उशीर झाला. एक मीटिंग होती आणखीन इलेक्शनचीच, ती संपवल्याने आलो इकडे. आणि आज दुवादार भाषण तुम्ही बघितलं आहे काते साहेबांचं, ज्यांनी SRA बद्दल मला वाटतं प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच आहे. इतके वर्ष आज मी घाटल्यामध्ये फिरतोय तर मला प्रत्येक वेळा एक अचंबा वाटतो की प्रत्येक वेळा मला नवीन गल्ली दिसते एक, आणि प्रत्येक नवीन गल्लीमध्ये मला असं 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 जायला लागतं, असं जाऊ शकतच नाही मी. अशी दैनंदिन कंडिशनमध्ये तुम्ही राहताय. खरं म्हणजे अशी कशी काय कंडिशन तुम्ही राहता, तुम्हाला अवॉर्डच दिलं पाहिजे. आणि 10 वर्ष काय 18-20 वर्ष तुमचा प्रकल्प रखडलेला आहेच. तो रोज प्रत्येक वेळा कोणतरी येते, प्रत्येकाला भाषण देतात आणि प्रत्येकाला तुम्ही ऐकता, अगदी सामंजस्याने प्रेमाने ऐकता. त्याबद्दल तुम्हाला खरंच येतं माझ्याकडे सॅल्यूट. पण मला हे सांगायचं तुम्हाला की आता जी कंडिशन आहे, आता जे गव्हर्नमेंट आपलं आहे, आपले जे चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे जे आहेत, हे तळागाळाचे नेते आहेत. त्यांनी आज आयुष्य बघितलं, छोट्यातून मोठे झालेले आहेत ते. त्यांना माहिती आहे माणूस जेव्हा जगतो तर त्याला काय काय लागतं. आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एक धडाडीचे नेते, एकदा शब्द दिला की त्यांना माहिती असतं की शब्द पूर्ण करण्यासाठी काय काय लागतं ते. आणि मला गॅरंटी आहे की या वेळेमध्ये नक्कीच तुमचं SRAचं काय नाही काय ते जास्त काम होणार आहे की जे मी तुम्हाला बोलू शकत नाही आहे. पण ज्याच्याकडे आज आपण खूप लोक एकंदरीत मला वाटतं सगळेच लोक त्या मागे लागलेले आहेत. आणि कोणी लागलं नसेल तर मी तुम्हाला खात्री देतो की गॅरंटी होणार आहे काम ते, आणि आपण करून घेऊया. आज आपण सगळीकडे जमलेलो आहोत. त्या आपल्या तोंडावरती आज देशाची निवडणूक आलेली आहे आणि आपल्या देशासाठी आपल्याला एक पंतप्रधान शोधायचं आहे. मला वाटतं नरेंद्र मोदी साहेब सर्वांनी आपले, त्यांच्या व्यतिरिक्त असं कुठंच नेतृत्व नाही आहे जे महाराष्ट्राला का असून दे का आपल्या देशाला असून दे ते एका वेगळ्या दर्जावर जाऊ शकेल. मी एक बिझनेसमॅन आहे, मी खूप देशात फिरतो आणि मला आज तुम्हाला आवर्जून सांगायची गोष्ट ही की मी ज्या देशात फिरतो आधी कधी मला कोणी विचारलं नव्हतं. आज मला प्रत्येकाने आवर्जून विचारलं आहे की आर यू फ्रॉम द कंट्री फ्रॉम मिस्टर मोदी. दे आर डुईंग डेफिनेटली व्हेरी गुड. वी आर फॉलोईंग मिस्टर मोदी. मला इतकं बरं वाटलं ॲज अ बिझनेसमॅन. मला अरे म्हणलं यू आर फॉलोईंग मिस्टर मोदी, दॅट्स व्हेरी गुड. त्यानंतर त्याची मुलं, त्यांची फॅमिलीवाले बोललं की वी आर फॉलोईंग द सिस्टम वॉज मोदी इज इम्प्लिमेंटिंग इन इंडिया. मला खरंच बरं वाटलं की समथिंग इज हॅपनिंग. म्हणजे आपण काय होतं, आपण रोज उठतो बसतो आणि आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन दृष्टीने राहतो आपण इकडे, पण आपल्याला पुढे त्याचं काय चाललं आहे, देशाचं काय चाललं आहे कळत नाही. पण देशाचं काय चाललेलं आहे बाहेरून जेव्हा लोक बोलतात आपल्याला तेव्हा आपल्याला कळतं. म्हणून असं आणखीन एक नेतृत्व आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या चेंबूरमध्ये, जे आपल्या देशासाठी आणखीन काम करतायत. आणि मला वाटतं 10-15 वर्ष काम करतायत. 10 वर्ष सातत्याने जे आपल्याकडे सन्माननीय खासदार राहुल शेवाळेजी, ज्यांचं नेतृत्व परत मला वाटतं की आपल्याला परत मिळावं. आणि त्यांच्या कामावरती, त्यांच्या गोष्टींवरती आपण समजा एकदा परत शिक्कामोर्तब केला तर मला खात्री आहे त्यांनी मागच्या वेळेला घाटल्यामध्ये वचनच दिलं परवा सीएमच्या सभेमध्ये की आपल्या घाटल्याचं SRAचं काम ते 500% करून देत आहेत. आणि मी सुद्धा त्यांना एकदा परत विनंती करीन की हे काम लवकरात लवकर झालं तर माझ्या या माता भगिनींनी आहेत आणि सगळ्या म्हणजे मित्र ज्यांना आज या कंडिशनमध्ये जगायचं आहे, जे विचार त्रास होतो दिवसरात्र, हा त्रास लवकरात लवकर निघाला पाहिजे. मी ही देवाकडनं पण चरणी ही प्रार्थना करतो की नुसतं SRA नाही, आपल्या प्रत्येक माणसाचं एक आयुष्यामध्ये काहीतरी एक लाईफस्टाईल वाढली पाहिजे. म्हणून मोदीजींनी बाकीच्या गोष्टी ज्या महिलांसाठी केलेल्या आहेत, आरक्षणामध्ये केलेल्या आहेत, MSME लोन केलेलं आहे, फायनान्समध्ये केलेलं आहेत, मला वाटतं त्या पण तुम्ही फॉलो करा. अशा खूपशा गोष्टी आहेत. जसं मागे आम्ही स्कीम काढली होती, योजना होती आपले आयुष्यमान भारतची 5 लाखाची. मला वाटतं खूप लोकांनी त्या योजनेचा आनंद घेतला आहे. योजनेमध्ये खूप रजिस्टर केलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा थँक्यू व्हेरी मच. आणि परत एकदा मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले सन्माननीय खासदार आणि यावेळेला परत ते उभे आहेत. त्यांचं 2 नंबरचं बटन आहे आणि धनुष्यबाण निशाणी आहे. त्यांना प्रचंड मताने एकदा परत निवडून द्या, हे तुमच्या सगळ्यांना मी निवेदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम.